1 सप्टेंबरला ओबीसी समाजाचा मुंबईत मोर्चा आहे। ओबीसी संघर्ष आणि एल्गार समाजाच्या वतीने खरतर मोर्चा काढण्यात येणार आहे आणि यासोबतच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे। मोठ्या संख्येने ओबीसींनी सहभागी होण्याचं आवाहन हाकेंनी केलंय। ओबीसींची चेष्टा करून ओबीसी विस्थापित आहे, ओबीसी एकत्रित नाही, या आमच्या आगतिकतेचा, आमच्या मागासलेपणाचा, आमच्यावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाचा गैरफायदा इथल्या शासनानं घेऊन आमचं आरक्षण बुडवलेलं आहे। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलेलं नाही। एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं बेकायदा GR जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाहीत, जे वेगवेगळ्या आयोगांना मान्य नाहीत, आणि मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही, अशी आमच्याकडे शेकड्यानं उदाहरणं आहेत। त्यामुळं आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईच्या दिशेनं लाखोंच्या संख्येनं 1 सप्टेंबरला निघत आहोत। आरक्षण काही जाती जमाती जे आहेत ते मागणी करतात की आम्हाला ओबीसीमध्ये आता त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ओबीसी आहेत, काही जातगणनेमध्ये जे जात पडताळणीमध्ये पास होतात ते चुकीचे आहेत, ते नापास होतात। त्यामुळे असं काही नाही की सगळं संपलं। आणि आज 91 पासून आम्ही 1991 पासून महात्मा फुले समता परिषद स्थापन झाल्यानंतर संपूर्ण देशभर आम्ही हा राज्य घेतल्या आणि जातगणना आमची धरा आणि ओबीसी किती आहे ते पडू द्या। त्यातून जे आहे ओबीसी किती आहेत, ओबीसी त्याचं सगळं काही विश्लेषण होणार आणि त्याप्रमाणे मग पुढचं काय पाहू टाकायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।